मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरी बोटीला एका सुसाट स्पीडबोटने धडक दिली आणि यामध्येच अत्यंत थरारक अशी घटना घडली। या अपघातामध्ये 13 जणांचा जाग्यावरच मृत्यू झाला। यामध्ये नौदलाचे 3 कर्मचारी आहेत तर 101 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे। यामध्येच एक अत्यंत हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। या अपघातात नाशिकवरून मुंबईला उपचारासाठी आलेलं संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं आहे। राकेश आहिरे व पत्नी हर्षदा आहिरे आणि मुलगा निदेश आहिरे हे नाशिक येथील पिंपळगाव बसवत येथील रहिवासी होते। राकेश आहिरे हे दम्याच्या उपचारासाठी 2 दिवसांपूर्वी पत्नी व मुलासह मुंबई येथे आले होते। 2 दिवस रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आहिरे कुटुंबीय सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते, पण नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला अशी धडक दिल्याने भयंकर असा अपघात घडला आणि या दुर्दैवी अपघातात संपूर्ण आहिरे कुटुंब संपलं। अंगाचा थरकाप उडवणारी अशी ही घटना होती। ही घटना कळताच संपूर्ण आहिरे कुटुंबावर एकच दुःखाचा डोंगर कोसळला। अत्यंत हृदय हेलावून टाकणारी अशी ही घटना आहे। हल्ली अशा अनेक घटना समोर येत आहेत, त्यामुळे तुम्ही फिरण्याच्या ठिकाणी जात असाल तर सावधानगी बाळगा, काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त शेअर व लाईक करायला विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।